जरी सध्या एमबीबीएस आणि बीडीएस चे रजिस्ट्रेशन सुरू आहे, त्यासोबतच तुम्ही बीएमएस, बीएचएमएस, बीओएमएस, बीपीटीएच, बीएनवायएस आणि ओटी याचे रजिस्ट्रेशन करू शकता. हो, तुम्हाला काय करायचं आहे, मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं सर्व प्रोसेस दाखवणार आहे, तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तुम्ही सध्या जरी एमबीबीएस बीडीएस चे रजिस्ट्रेशन सुरू आहे, बट तुम्ही बाकी कोर्सेस साठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला कसं करायचंय चला मी ते दाखवतो. चला, गुगल क्रोम मध्ये यायचे, तुम्हाला सीईटीसी सर्च करायचंय. त्यानंतर तुम्हाला हे बघा, हे पहिल्या नंबरची टॅब आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टची, ती ओपन करायची आहे. तुम्हाला ऍडमिशन पोर्टल दिसेल 2026-27, त्याला तुम्हाला ओपन करायचंय क्लिक करून. त्यानंतर स्क्रोल करायचंय खाली, हे बघा इथे नीट यूजी दिसेल तुम्हाला, याला नीट यूजीला तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर ओपन होईल असे पोर्टल. जर तुम्ही पीसीएम पीसीबीची एक्झाम दिली असेल तर तोच तुम्हाला मेल आयडी आणि पासवर्ड टाकून हे साईट ओपन करायची. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जर सीईटीची आतापर्यंत कुठलीच एक्झाम दिली नसेल, न्यू असेल, तर तुम्हाला न्यू युजरला क्लिक करायचंय, रजिस्टरला क्लिक करायचंय. इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडी टाकायचा आहे, जो तुम्ही नीटच्या फॉर्म मध्ये दिला आहे तोच टाकायचा आहे. हे सर्व फिलअप करून रजिस्टरला क्लिक करायचंय, आयडी क्रिएट करून घ्यायचे, तुमचे पूर्ण डिटेल्स फिलअप करायचे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे. आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला दाखवतो काय करायचंय. आता हे जे मी लॉग इन आयडी टाकणार आहे, त्यांच्या ऑलरेडी त्यांनी पीसीबी सीईटीची एक्झाम दिलेली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा क्रिएट करायची गरज नाहीये. आता बघा, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे. जरी सध्या एमबीबीएस बीडीएसचं रजिस्ट्रेशन सुरू आहे, तरी तुम्ही बाकीचे जे विद्यार्थी आहे, बीएमएस, बीएचएमएस, बीओएमएस, बीपीटी, सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकता. जेवढे कोर्सेस आहेत नीट थ्रू तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे, त्या सर्वांसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन सध्या करू शकता. म्हणजे तुमचं 90% रजिस्ट्रेशन तुम्ही करून ठेवू शकता. तुम्ही तुमची आयडी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन मध्ये यायचं आहे. आता ज्यांनी फर्स्ट टाइम सीईटीची आयडी क्रिएट केली त्यांना इथे प्रोफाईलवर जायचं आहे, प्रोफाईल क्रिएट करून घ्यायची. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सीईटीची एक्झाम दिली आहे त्याच लॉग इन आयडीने तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे जायचंय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप, रजिस्टरला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला मेडिकल अँड आयुष एज्युकेशनला क्लिक करायचंय. इथे सगळे कोर्सेस आले तुमचे, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीओएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी, बीपीटी, ओटी, सगळं काही इथेच आहे. काही मुलांना कन्फ्युज होऊ शकता की इथे सर मेडिकल आणि आयुष आहे, पण असं नाही, हे सगळे कोर्सेस तुम्हाला या स्टॅपमध्ये भेटणार आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशनला परत क्लिक करायचंय. अशी टॅब ओपन होणार आहे. इकडे तुम्हाला राईट साईडला सगळीकडे इनकम्प्लीट दिसणार आहे. हे मी डिटेल्स भरले त्यामुळे कम्प्लीट दिसत आहे. तुम्हाला सगळे 11 ते 11 किंवा 12 जे काय असेल 10 तुमच्या कॅटेगरीनुसार इकडे स्टेप दिसणार तुम्हाला. आता हे ओपन कॅटेगरी आहे त्यामुळे इथे 11 स्टेप आपल्याला दिसत आहे. त्या सगळ्या इनकम्प्लीट दिसेल तुम्हाला. मी इकडे काही डिटेल्स भरली आहे त्यामुळे इकडे कम्प्लीट दिसत आहे. तर तुम्हाला असं ओपन झाल्यानंतर इकडे क्लिक हेअरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी टॅब ओपन होणार आहे. इथे तुम्हाला डिटेल्स भरताना एक काळजी घ्यायची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. इथे बघा दिलाय, डज द कॅन्डिडेट वॉन्ट टू अप्लाय एनआरआय. इथे एनआरआयला तुम्हाला नोच करायचंय, येस करू नका. जर तुम्ही इथे येस केलं तर तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही, तुम्हाला ऑप्शन दिसणार नाही. जर एनआरआय कॅन्डिडेट असाल तरच तुम्हाला इथे येस करायचंय, नाहीतर इथे तुम्हाला नोच ठेवायचंय. सगळ्यांना नोच ठेवायचंय. ओसीआयला पण तुम्हाला नोच ठेवायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायचंय. इथे महाराष्ट्रामध्ये डोमायसेल महाराष्ट्र असेल तर येस करायचं. त्यानंतर इथे तुमची कॅटेगरीनुसार तुम्हाला सिलेक्ट करायची, तुमची कुठली कॅटेगरी आहे, जी काय तुमची कॅटेगरी असेल तुम्हाला ती सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमच्या जी काय कॅटेगरी, सब कॅटेगरी म्हणजे तुमचा कास्ट नेम काय ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ओपन सिलेक्ट केल्यामुळे इथे नन येणार आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एससी सिलेक्ट केलं तर इथे बघा खाली कॅटेगरीज नेम दिसेल. जी काय तुमची कॅटेगरी नेम आहे, कास्ट नेम, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघा तेच सिलेक्ट करायचंय तुम्हाला, जे काय असेल. ठीक आहे, काय तुमची डिटेल्स फिलअप करायची आहे. आणि जर तुम्ही पीडब्ल्यूडी असाल तर इथे पण सिलेक्ट करताना तुमचं रिझर्वेशन व्यवस्थित सिलेक्ट करा. ऑर्फॉन असेल तर ऑर्फॉन, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी असेल तर मुस्लिम मायनॉरिटी, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यामध्ये मिस्टेक करू नका. याच्यावर पण तुमचं रिझर्वेशन असतं, खूप फरक पडतो रिझर्वेशनचा. त्यामुळे फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक फॉर्म भरा. त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन डिटेल्स, एवढं काही सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म मध्ये भरायच्या आहे. त्यानंतर तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. तुमचं इथे 10चं इयर तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. इथे तुम्हाला 10th मध्ये आरबी वगैरे होतं का ते सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला ननच करायचंय, सगळ्यांना नसतं तेव्हा. त्यानंतर तुमचं बोर्ड वगैरे ते तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमची पूर्ण व्यवस्थित डिटेल्स फिलअप करायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे एंटर करायचे आहे. मार्क्स एंटर करताना व्यवस्थित एंटर करा. फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, बायोलॉजीचे मार्क्स, इंग्लिशचे मार्क्स, या सर्व गोष्टी व्यवस्थित एंटर करा. तुमचं बोर्ड वगैरे सगळं नीट काळजीपूर्वक सिलेक्ट करा. याच्यामध्ये एक जरी चुकी झाली
तर तुमचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. त्यानंतर हे बघा, इथं आल्यावर तुम्हाला थांबायचं. ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS, BMS, BPT, OT या सर्व कोर्सेस तुम्हाला करायचे तर इथेच येऊन थांबायचे, तुम्हाला पुढे जायचं नाहीये. ज्यांना आयुर्वेदा, फिजिओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी हे कोर्सेस करायचे त्यांना याच्या पुढे जायचं नाहीये, इथेच येऊन स्टॉप करायचे. ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये ऍडमिशन प्रोसेस चालू होईल, तुमचा शेड्यूल येईल ग्रुप बी आणि ग्रुप सी चा, त्यानंतर तिथे तुम्हाला टॅब दिसेल. ग्रुप आता जसं की ग्रुप ए दिसतंय तसं तिथे तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी दिसणार आहे. ग्रुप बी आणि सी चा जेव्हा शेड्यूल येईल त्यावेळेस परत लॉग इन करायचंय, इथे सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये आपला शेड्यूल येईल ग्रुप बी सी साठी, त्यानंतर इथे क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून पेमेंट करून तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. हे बघा, फीज अशा प्रकारे असणार आहे. ग्रुप ए, बी, सी सगळ्यांसाठी फीज सेम असणार आहे. जर तुम्हाला स्टेट कोटा करायचा असेल, ज्यांचे मार्क्स चांगले तर त्यांना ओनली स्टेट कोटा करायचा आहे, आणि ज्यांना मॅनेजमेंट प्लस स्टेट कोटा दोन्ही करायचं आहे, मार्क्स कमी आहे, इन फ्युचरमध्ये त्यांना मॅनेजमेंट कोटामधनं सीट घ्यायची आहे, तर त्यांनी 6,000 रुपयेवालं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हेच तुम्ही सिलेक्ट करायचंय. फक्त सध्या MBBS BDS वाल्यांनी ते ग्रुप ए सिलेक्ट करून पुढे जायचंय. बाकी ग्रुपचं अजून सुरू व्हायचं बाकी आहे. BMS, BHMS, फिजिओथेरपी यांचं सुरू व्हायचं बाकी आहे. ज्यावेळेस शेड्यूल येईल त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. एवढंच असणार आहे. याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय, पेमेंट करून डॉक्युमेंट्स अपलोड. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ऍडमिट कार्ड, स्टुडंट फोटो, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर हे सगळ्या कॅटेगरीसाठी नसतं. OBC मध्ये जेवढ्या कॅटेगरीज येतात, NT1, NT2, NT3, त्यानंतर SCBC या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर नसतं. OBC मध्ये जेवढ्या बी कॅटेगरी तेवढ्यासाठीच आहे, आणि SCBC. बाकी SC, ST यांना नॉन क्रिमिलियर नसतं, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं नीटचं स्कोअर कार्ड, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, किंवा इथे तुम्ही TC पण अपलोड करू शकता, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, 12th मार्कशीट, अपार ID, 10th मार्कशीट. CBSE मध्ये असेल तर मार्कशीट अपलोड करायचे. जर तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये असाल तर पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे, कारण की त्याच्यावर तुमची बर्थ डेट मेन्शन असते. त्यानंतर मेडिकल फिटनेस. मेडिकल फिटनेस तुम्हाला जे CET सेलने दिलंय, फॉर्मॅट त्याचा आलेला आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काढायचंय. MBBS डॉक्टरकडनं ते भरून आणायचंय आणि तेच अपलोड करायचंय. कुठला पण MBBS डॉक्टर चालतं, फक्त MBBS पाहिजे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट. एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इकडे अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर एक एक डॉक्युमेंट्स इकडे क्लिक करून तुम्ही बघा बरोबर अपलोड केलंय का. कधी कधी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड होतात, त्यामुळे अपलोड केल्यानंतर पुन्हा एकदा सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करा स्टेप बाय स्टेप. आणि शेवटी सबमिट केल्यानंतर लॉग इन मध्ये तुम्हाला इथे लेफ्ट साईडला अप्लाइड सेशन मध्ये जायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि रिसिप्ट पेमेंट झालं. इथे तुमचा फॉर्म संपलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म सुरू होईल तुम्हाला इथे प्रिफरन्स राऊंड मध्ये दिसेल. सध्या बघा इथे MBBS BDS राऊंड 1चं दिसतंय, अजून सुरू नाही झालंय, त्यामुळे सध्या काही दिसत नाही. इथेच सगळे टॅब दिसतात. BMS, BHMS, BPT, BOMS सगळ्या कोर्सेसचं प्रिफरन्स फॉर्म तुम्हाला याच टॅबमध्ये भरता येणार आहे. अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन राहणार आहे. तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवले स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन हे कसं करायचं. रजिस्ट्रेशन करताना हे रजिस्ट्रेशन लॅपटॉप किंवा पीसीवर करा, मोबाईलवर रजिस्ट्रेशन करू नका, कारण की मोबाईलवर खूप चुका होतात. फिमेलचं मेल, मेलचं फिमेल या खूप साऱ्या चुका होतात. त्यामुळे रजिस्ट्रेशन करताना PC किंवा लॅपटॉपवरच करा. आणि रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट्स तुमचे सर्व जवळ ठेवा, त्यानुसारच त्याच्यावर बघून तुमची डिटेल्स टाका. चुकीची डिटेल्स टाकू नका. फिमेलचं मेल, मेलचं फिमेल करू नका. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला रजिस्ट्रेशन आता 90% करायचंय. MBBS BDS A ग्रुप पर्यंत तुम्हाला येऊन थांबायचंय. त्यानंतर पुढची प्रोसेस जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपला शेड्यूल येईल B आणि C ग्रुपसाठी, तर त्यावेळेस आपल्याला पुढची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला येऊन थांबायचंय आणि पुढची प्रोसेस शेड्यूल आल्यावरच करायची. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल किंवा काही क्वेरी असेल डॉक्युमेंट बद्दल, तर आजच ऍडमिशन दिला कॉन्टॅक्ट करा आणि फॉलो शेअर करायला विसरू नका. थँक्यू.